वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. घरातील देवांचीही व्यवस्थित अशी देवपूजा करून घेतलेली आहे. आपण आपल्या देवघरामध्ये मांडलेला आहे कलश, तर त्या कलशाचीही पाणी बदलून घेतलेलं आहे, नागिनीचे पानं बदलून घेतलेले आहेत आणि त्यामधले तांदूळही बदलून घेतलेले आहेत आणि हा कलश पुन्हा देवघरामध्ये स्थापन केलेला आहे. तर अन्नपूर्णा देवीचेही आपल्याला तांदूळ बदलून घ्यायचे आहेत, कारण आज आहे पौर्णिमा आणि ही पौर्णिमा खूप महत्त्वाची अशी मानली जाते. या दिवशी वडाच्या झाडाची म्हणजे वटवृक्षाची पूजा केली जाते. हे वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. तर आज आहे वटपौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर वटपौर्णिमा निमित्ताने आपण जी वडाची पूजा करतो त्यासाठी अशा प्रकारे मी ताट बनवून घेतले आणि त्यामध्ये असं साहित्य असतं. ते सर्वांनाच माहिती असेल, भागानुसार साहित्य बदलू पण शकते, पण आमच्या भागामध्ये पाणी, दूध, तांदूळ, खडीसाखर, हा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीसाठी आणि ही भिजवलेली डाळ ही वडाच्या पूजेसाठी. त्यानंतर वटी भरायची आहे, तर पीस आणि वटीचं सामान पण घेतलं या ठिकाणी बघा. बांगडी, पोत, खारीक, वाटी, सुपारी अशा प्रकारचं घेतलेलं आहे. त्यानंतर अगरबत्ती, वस्त्र, हळदी कुंकू आणि दिवा. त्यानंतर आपल्याला आंबा पण लागणार आहे आणि हे जे 5 आंबे घेतलेले आहेत, गहू घेतलेले आहेत, हे बायकांच्या वट्या भरण्यासाठी घेतलेलं आहे. वटवृक्षाच्या पूजेसाठी हे ताट केलेलं आहे आणि आता सर्व महिला जाणार आहेत वडपूजनासाठी. तर इथं ज्योती पण चाललेली आहे वडपूजनासाठी आणि सर्व महिला आपल्याला दिसतात आता इकडून येताना वडपूजेसाठी चाललेले आहेत. वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. महाराष्ट्र, गोवा आणि इतर काही भागात विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्य, आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करत असतात. वटपौर्णिमेचा संबंध सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेशी आहे. सत्यवानाचे अल्पायुष्य असल्याचे माहीत असूनही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला. सत्यवानाचा मृत्यू झाल्यावर तिने यमराज यांना आपल्या बुद्धिमत्तेने आणि पतिव्रतेच्या सामर्थ्याने प्रसन्न करून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. त्यामुळे हा सण निष्ठा, प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक मानला जातो. वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या पूजेसाठी प्रथम स्त्रिया सुंदर असे वस्त्र परिधान करतात आणि सौभाग्याचं लेणं सर्व परिधान करतात. त्यानंतर वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम नमस्कार करतात. त्यानंतर झाडाच्या मुळाशी पाणी किंवा परंपरेनुसार थोडे दूध मिसळलेले पाणी अर्पण करतात. हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून दीप अगरबत्ती लावून वटवृक्षाची पूजा करतात. वटसावित्रीची व्रतकथा ही श्रद्धेने ऐकली जाते. त्यानंतर वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून 7 प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रत्येक प्रदक्षिणेत पतीच्या दीर्घ आयुष्याची, कुटुंबाच्या सुख समृद्धीची प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवून आरती करावी. वडाच्या बुंध्याला 7 वेळेस दोरा गुंडाळल्यानंतर सुवासिनींनी एकमेकींना हळदी कुंकू लावून आणि खणा नारळानं ओटी भरावी. तर अशा पद्धतीने आमच्या भागामध्ये ही वटसावित्रीची पौर्णिमा साजरी केली जाते आणि प्रत्येक सुवासीन आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची कामना करतात. तर इथं आता प्रत्येक जणी एकमेकीची ओटी भरणार आहे, हळदी कुंकाचा वाण देणार आहेत. तर ही वटसावित्रीची व्रतकथा आपण थोडक्यात जाणून घेऊया. राजा अश्वपतीची कन्या सावित्री अत्यंत बुद्धिमान आणि पतिव्रता होती. तिने सत्यवानाशी विवाह केला. सत्यवानाचे आयुष्य अल्प असल्याचे माहीत असूनही तिने त्यालाच पती म्हणून स्वीकारले.
नियोजित दिवशी यमराज सत्यवानाचे प्राण घेऊन गेले. सावित्रीने यमराजांचा पाठलाग केला. तिच्या बुद्धिमत्तेने, निष्ठेने आणि प्रतिवत्य धर्माने प्रसन्न होऊन यमराजांनी सत्यवानाचे प्राण परत दिले. त्यामुळे सावित्री आदर्श पतिव्रतेचे प्रतीक मानली जाते. एक वर्ष झालं मला आज नंतर पडत आहे. तिला ते बांधते धागा ओढाला त्या धाग्यात नात्याचं बंधन अमोलरावा चरणी आहे आता साखरेची वाटी, चांदीच्या ताटात साखरेची वाटी. जालिंदरांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज, शामरावांचं नाव घेते. वट सावित्री पौर्णिमा आहे आज. आंबा खाऊन टाकायचा गोडे गोडे छान.